दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। महिनाभरापूर्वी देशासह राज्यात लोकसभा निवडणुका पार पडल्या। राज्यात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या अहमदनगर दक्षिण लोकसभेत भाजपचे सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी काटेकी टक्कर पाहायला मिळाली। याच निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माजी खासदार सुजय विखे यांनी प्रचार सभेत समोरच्या उमेदवारांना इंग्रजी भाषण केलं तर मी उमेदवारी अर्ज देखील भरणार नाही असं म्हणत खासदार निलेश लंकेंना एक प्रकारे आवाहन दिलं होतं। लोकसभेच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील खासदारांचा शपथविधी संपन्न झाला। यात नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी थेट इंग्रजीमधून शपथ घेतली आहे। पण मी पत्रकार बांधवांना विनंती करेल की हे जे व्हिडिओ क्लिप आहेत हे तुम्ही माझ्या मित्राकडे पोहोच करा आणि त्यांना म्हणा की ते असं म्हणतायत की तुम्ही हे महिनाभर पाठ करा। एवढी बोललेली इंग्रजी आणि हिंदी जरी तुम्ही बोललात तरी ते 20 तारखेला फॉर्म भरणार नाही। I, Nilesh Nyandev Lanke, having been elected a member of the House of the People, do swear in the name of God that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India, and that I will faithfully discharge the duty upon which I am about to enter. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी। यावेळी सभागृहातील उपस्थितांसह देशभरातील सर्वांच्याच बुवाया उंचवल्यात। त्यामुळे नगर दक्षिण मधील इंग्रजी भाषणाचा वाद अजूनही मिटला नसल्याचं पाहायला मिळतं।